नमस्कार मित्रांनो, माझे नाव कर्तव्य भोपळे. मी तुम्हाला आज लसावी मसावी शिकवणार आहे. तुम्ही ते ऐकून घ्या. लसावी मसावी. लसावी मसावी ज्यांना येत नाही त्यांनी आत्ता बघून घ्या, आणि ज्यांना मी सांगितल्यानंतर हे कळत नाही त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. मी परत एकदा व्हिडिओ बनवतो. चला. लसावी व मसावी. तुम्ही एक्झाम्पल्स लिहून घेणार असाल तर घ्या. तुम्हाला माझं अक्षर उलट दिसत असलं तर मग मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग नंतर न प्रश्न बघूया. आपण पहिल्यांदा लसावी शिकूया. लसावी लसावी म्हणजे असं. आता आपण एक्झाम्पलच घेऊया, एक्झाम्पलवरूनच कळतंय. 2, 4, 20 आणि काय घेऊया, 8 घेऊया. ह्यांचा लसावी काढा म्हणलं. या सगळ्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय? एकच संख्या काय तर 2 आहे ती संख्या. तर 2 लिहायचं. बेद 2 4, बेद 10, 20 आणि बेद 4 8. हे 4 खालच्या बॉक्समध्ये लिहायचं. हे 10 आणि हे 2. आता परत या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय तर ती संख्या आहे 2. बे 1 बे, बे 5 10 आणि बे 2 4. बरोबर आहे. आता इथं लसावी सांगितलं आपल्याला. मसावी काय आहे? मसावीमध्ये असाच विषय असतोय. मसावीचं मी तुम्हाला मसावी पण असंच असतोय. फक्त त्याला काय असतंय, 3 संख्यांनीच त्या आपण दिलेल्या किती पण संख्या असू दे त्या सगळ्या संख्येला एकच संख्येने भाग झाला पाहिजे. जर का 3 संख्या दिलेल्या असतील आणि 2 संख्यांना जर का 2 न भाग जात असेल तर मग मसावीमध्ये चालणार नाही. आणि लसावीमध्ये झालं. आणि ह्याच्यातली कोणती समसंख्या आहे का तर ती आहे 2 आहे. 1 विषम आहे, विषमान संपन्न आहे. 1 झाली आणि 5 विषमच आहे. 2 ही सम आहे म्हणून 2ला 2नच भाग घालवायचा विषम करण्यासाठी. 1 आणि तर 2 आलं. आता ह्याच्यातलं राहिले काय, कोणत्या पण संख्येला 1 न भागलं तर तीच संख्या येते, 1 ला भागलं तर तीच संख्या येते. म्हणून आपण या संख्या न घेता 5 घेऊया. तरी पण तुम्हाला सांगण्यासाठी 1 घेऊया. बे 2 4, 4 2 8, 8 पंचा 40, 40 एके 40, 40 एके 40. म्हणून 2 घेतलं नाही तरी पण चालतं. हे 5 घेतलं आपण. मसावीला काय करायचं असते, खाली ज्या विषम संख्या शिल्लक आहेत त्या विषम संख्या घेऊन त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि ह्याचा आला गुणाकार 40 म्हणून ह्याचा लसावी आला 40. आता मसावी पण असाच घेऊया. मसावी म्हणजे या तिन्ही संख्यांना एकदा भाग गेला. किती न 2 न. या तिन्ही संख्यांना एकदा भाग गेला 2 न. पण आता या तिन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो का तर नाही जात. म्हणून ह्या संख्यांचं घ्यायचं नाही आपण. आणि 5 आणि 2 शिल्लक आहे. ते 5 तुम्ही म्हणणार 5 आणि 2 ते शिल्लक आहे. ते 5 आणि 2 शिल्लक आहे. 5 आणि 2 शिल्लक आहे, पण ते घ्यायचं नसतं मसावीमध्ये. लसावीमध्ये फक्त घ्यायचं असतंय, मसावीमध्ये घ्यायचं नसतंय. म्हणून ह्या 2चाच गुणाकार करायचा. 4. लसावी आला 40 आणि मसावी आला 4. आणि तुम्हाला असं पण विचारू शकतात, लसावी व मसावी मधला फरक. तर 40 वजा 4 उत्तर आलं 36. किंवा बेरीज करावं, त्याला 2 ने भागा. आता 40 वजा 4 44, त्याला भागिले 2 करा 22 आणि हे उत्तर तुमचं असणार 22. असं तुम्हाला प्रश्न देतील म्हणून आता मी तुम्हाला घालणार आहे. आणि तसं पण करतील, बेरजेतला 2 न भागा व 2 न भागलेली संख्या सम आली का विषम आली ते सांगा, असं पण विचारू शकतात. हा, मोठे प्रश्न भरवण्यासाठी. सगळ्यांना लसावी मसावी कळायला असेल तर त्यांनी सांगा मला. ज्यांना कळालं नाही त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला. आणि माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे. नवीन यूट्यूब चॅनल असल्याबद्दल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज. आता मी तुम्हाला उदाहरण घालतो, लिहून घेणार असला तर घ्या. पहिल्यांदा आपण 5वीच्या मुलांना लसावी देऊया.
पाचवीच्या मुलांनी लसावी लिहून घ्या, कारण की 5वी पासून पुढे पण असतोय ना. 5वीच्या मुलांसाठी लसावी आहे बघा. 224, 220 आणि 210 यांचा लसावी किती? यांचा लसावी व मसावी मधील फरक किती? असा प्रश्न तुम्हाला पाचवीच्या मुलांना असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून लिहून घेणार असला तर लिहा. यो नवोदयला प्रश्न आलेला आहे. नवोदयला नाही आलेला, पण आपलं पुस्तकामध्ये पण देत नाही, पण आपलं शिकायचं म्हणून शिकायचं. 6वी मध्ये ते बरं पडतं म्हणून लसावी मसावी शिकायचा 5वी मध्ये. नवोदयच्या पेपरला लसावी मसावी नसतो व नवोदयच्या पुस्तकातही नसतो. लिहून घ्या. 224, 220, 210 यांचा लसावी व मसावी मधील फरक आणि उत्तर काढा. आणि मी आता तुम्हाला थोड्या वेळाने उत्तर सांगतो, तुम्ही उत्तर काढू तोपर्यंत. तुम्ही तुमचं उत्तर काढा, मी त्यावर माझं उत्तर तुम्हाला सांगतो. काही काही जणांचं झालं असेल तर पण वेळ देतो. आता उत्तर सांगतो बघा. 224 म्हणजे तुम्हाला सांगण्याबद्दल काय नाही. ह्यो प्रश्न आहे ना, ह्यो प्रश्न 5वीला पण येऊ शकतो, 6वीला पण येऊ शकतो, 7वीला 8वीला येऊ शकतो. म्हणून असं काय नाही 5वीवाल्यांनी 6वीवाल्यांनी 7वीवाल्यांनी 8वीवाल्यांनी सगळ्यांनी लिहून घ्या हा प्रश्न. 224, 220 आणि 210 याचा अगोदर आपण मसावी बघूया. दोन्ही संख्यांना कितीने भाग जाते मोठी बघूया. मोठी ह्याला 4 ने जातोय, ह्याला पण 4 ने जातोय, ह्याला 4 ने नाही जात. बर 2 पासून घेऊया चला. 2 बे के बे बे के बे बे 2 4 1 1 2 1 1 1 1 1 1 0 2 1 बे के बे 10. आता ह्या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जातोय का बघा बरं. 5 1 15 3 3 9 नाही जात. बघितलं असेल तुम्ही बघा मुलांना भाग जातोय का. 2 न नाही जात, 3 न नाही जात, 4 2 8 4 न पण नाही जात, 5 न पण नाही जात. भाग जातच नाही. मसाव्याला 2. आता लसावी काढूया. आता ह्याच्यातल्या 2 संख्यांना 5 न भाग जातोय. 5 2 10 5 2 10 5 2 10 10 5 5 1 5 1 आलं. आणि ह्या संख्येला जर का भागच जात नसला तर मग ती संख्या हाय अशी खाली घ्यायची. 5 ने या संख्येला भाग जात म्हणून हाय घेतली. आता ह्यातल्या 2 भाग घालू. जर का 2 संख्यांना जर का एक संख्या जर का सम राहिली तर त्या संख्येला पण भाग घालून टाकायचा. बे के बे बे के बे बे 5 10 बे 7 12 आणि 21 आहे. असं परत हे सम राहिले म्हणून ह्याला आता विषम करायचे. इथे किती येते 8
20 आणि 28 आला. आता परत 28ला 2 भागाला 14, परत 7 घालायला 2, परत सम आहे म्हणून परत घालवला 2 1 आला. म्हणून आता 1चा काही संबंध नसतो म्हणून 1 काय लिहून घ्यायचा नाही. म्हणून 12 आणि 21 आहेत असं लिहून घ्यायचं. 2च्या खाली 12 21 दोन्ही 42, 42 गुणुले 12, 12 दोन्ही 24, 2, 12 1 12, 12 24, 12 12 48, 48 आणि 2 50. ज्यांचं उत्तर आता आपण 2 वजा करूया ह्याच्यातनं. ज्यांचं उत्तर 502 आलेलं त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन. त्यांना लसावी व मसावी कळालेला आहे. आता आपण दुसरं घेऊया. आता आपण दुसरं एखादं साधं गणित घेऊया. 20 24 26 यांचा मसावी काढा. 20 24 26 यांचा मसावी काढा. चला आता मी सांगतो मला उत्तर. यांचा मसावी ह्याला 2 न भाग जातो. इथं 10 आलं, इथं 12 आलं, इथं 13 आलं. आता ह्या संख्येला भाग जात नाही म्हणून ह्या 2 संख्यांना भाग जातो 2 न. पण आपल्याला सगळ्या संख्यांना भाग घालवायला लागतो मसावीमध्ये म्हणून आपलं मसावीचं उत्तर येते 2. आणि आता ह्याचं लसावी काढा बरं. सगळ्यांनी लसावी काढून दाखवा. त्याला झाला असं सगळ्यांचा लसावी काढून. आता मी सांगतो ह्याला 2 भाग घालवला. इथं 10 आलं, इथं 12 आलं, इथं 13 आलं. परत ह्याला 2 भाग घालूया आणि ह्या 13ला भाग जाणं म्हणून 13 हा असं खाली घेऊ. ह्याला 12ला भाग घालवला 6, इथं आलं 5, आता 6 राहिले. परत 6ला भाग घालू 2 3 5 13, 5 आणि 5 13 3 हा असं याच्या खाली लिहून घेतलं. बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 आपणचा 40, 40 त्रिकम 4 12, 240, 240 गुणिले 13, 13 शून्य 0, 13 1 13, 13 2 24, 13 1 13 52, 52, 13 1 13, 13 2 26, 26 आणि 5, 26 आणि 5 किती आलं 31. म्हणून लसावी येतोय 3120. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज माझं हे पहिलं यूट्यूब चॅनल चॅनल सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. बाय.